दिशेने अगोदर जाणार की बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार ते पाहणं महत्त्वाचं असेल? कारण मी तास आत जायचा प्रयत्न करते आणि मला सातत्याने असं सांगण्यात येतं की आमच्याकडे पासेस नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही. आणि खरंच असं झालं होतं की हे जाहीर आवाहन होतं की मराठीच्या प्रेमाखातर सर्वांनी एकत्र यावं. आम्ही आत्ता नाही, म्हणजे ह्या 2.5 महिन्यात नाही, आम्ही गेले बरेच दिवस आंदोलन करतो आहोत मराठी भाषेच्या संदर्भात. पण अजूनही कुणी म्हणजे यांच्याकडून आमंत्रण नव्हतं. मी आता इथे आले, मी प्रयत्न करते आज जाता येते कायचे. जर जाताना तर कळेल की काय पद्धतीची एकजूट आहे आणि काय पद्धतीचा पुढचा कार्यक्रम आहे. अनेक विषयांवर तुम्ही सडेतोड भूमिका मांडता, मराठी मुद्द्यावर सुद्धा तुम्ही आवर्जून बोललेला याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टींच्या घडामोडीमध्ये आता तुम्ही ज्यावेळेस आत जाल त्यावेळेस या निमित्तानं ठाकरे एकत्रित येणं, मराठी लोक एकत्रित येणं, आपल्याप्रमाणे इतर कलावंत सुद्धा आवर्जून आलेले दिसून आलेले आहेत. याचे परिणाम पुढे कशा स्वरूपामध्ये पाहताय? मला असं वाटतं की हे आंदोलन जे आहे ते फक्त एका मुद्द्यापुरतं आंदोलन नाही आहे. एकूण मराठी भाषा जी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आणि जिचं महत्त्व दिवसेंदिवस कमीच होताना आपल्याला दिसतंय राजदरबारी, शासन दरबारी, त्याच्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येणं हे गरजेचं होतं. आता जर एकत्र आलेले आहेत तर मला असं वाटतं एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या विचारविनिमयाने काहीतरी विधायक घडू शकेल महाराष्ट्रात, अशी आशा आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला आत प्रवेश का दिला गेला नाही असं तुमचं म्हणणं आहे? मग कारण की इतर बाकीचे कलावंत नाही असं मला नाही माहिती. नाही, बाकीचे जे कलावंत आहेत ते त्यांचे निमंत्रित आहेत, कारण ते त्यांच्या नेहमीच्या यादीतले आहेत. माझ्या बाबतीत असं आहे की मी एक कार्यकर्ती आहे, त्याच्यामुळे मला वाटतं मी 25% अभिनेत्री आहे आणि 75% कार्यकर्ती आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना ह्या पद्धतीच्या वागणुकीची सवय असते. तुम्ही आत जाणार आहे की नाही मग?